उन्हाळ्यासाठी खास आज आपण दुधीचा नाश्ता तयार करणार आहोत। अगदी इन्स्टंट आहे, झटपट तयार होतो। हा नाश्ता स्वादिष्ट तर आहेच, पण पोटभरीचा नाश्ता आहे, त्यामुळे घरातील सर्वांना हा नाश्ता आवडेल। वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे। 1 कप रवा घेतलेला आहे। रवा जर जाड असेल तर मिक्सरला एकदा फिरवून घ्या। अर्धा कप इथे बेसन घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे दही घेतलेली आहे। आज आपण उन्हाळ्यासाठी मस्त असा दुधीचा झटपट होणारा नाश्ता तयार करणार आहोत। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे। रवा आणि बेसन चांगले भिजतील इथपर्यंतच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। तर इथे बघा मी असं घट्टसर पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण झाकून 10 ते 15 मिनिटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत इथे मी दुधी घेतलेला आहे। दुधी घेताना तो चांगला कवळा दुधी घ्यायचा। आता हा दुधी मी स्वच्छ करून घेतलेला आहे। इथे दुधी आपण किसून घेणार आहोत, त्यामुळे मी ही साल काढून घेते आहे आणि त्यानंतर दुधी चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि किसणीने आपण ह्याला किसून घेऊया। तर इथे मी किसणी घेतलेली आहे, त्याने मी किसून घेते। जर दुधीमध्ये बिया असतील तर त्या बिया मात्र काढून टाकायच्या आहेत आणि दुधी कवळा असेल तर मग तुम्ही बियासुद्धा घेऊ शकता। तर आता या पद्धतीने मी दुधी जो आहे तो चांगला किसून घेते आहे। दुधी जो आहे तो वेळेवरच आपल्याला किसायचा आहे। आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा जो आहे तो चांगला मस्त असा फुललेला आहे। पीठ बघा घट्ट झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया। थोडंसं आपल्याला पीठ सैल करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाव कप पाणी अजून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण सैल करून घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपण घालूया 1 कप किसलेला दुधी। दुधी बघा वेळेवरच आपल्याला किसून घ्यायचा आहे, म्हणजे तो ताजा राहतो। इथे मी घेतलेला आहे मिरची आणि आल्याची पेस्ट। तर मी इथे 4 मिरच्या आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे। इथे आपण कुठलेच मसाले वापरणार नाही आहोत, त्यामुळे मसाल्याऐवजी मिरचीचा तिखटपणाच आपल्याला इथे घ्यायचा आहे, त्यामुळे मी मिरची इथे जास्त घेतलेली आहे। 1 चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, खूप पातळ पीठ तयार करायचं नाही आहे। आता इथे पीठ तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। 5 मिनिटं आपण त्याला रेस्ट देऊया, तोपर्यंत इथे आपण तयारी करू। कढईमध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि लिंबाची साल घातलेली आहे। 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आपण स्टीम करत ठेवूया। लिंबाच्या सालीमुळे कढई पांढरी पडत नाही। आता इथे प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित। 5-7 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं बॅटर जे आहे ते चांगलं मस्त आता तयार झालेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मी तेल घातलेला आहे आणि 1 चमचा इथे मी इनो घातलेला आहे। इनोऐवजी तुम्ही बेकिंग सोडा पण वापरू शकता, पण बेकिंग सोडा घालताना तो पाव चमचाच घाला। अर्धा लिंबूचा रस मी इथे घातलेला आहे आणि आता हे मस्त असं आपण व्यवस्थित मिसळून घेऊया। आता हे बॅटर जे आहे ते चांगलं मस्त असं फुलून आलेलं आहे। आता हे लगेचच आपल्याला आपल्या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे आणि स्टीम करायचं आहे। तर इथे प्लेट आपली तयारच ठेवलेली आहे आपण। आता हे जे बॅटर आहे ते सर्व बॅटर आपण ह्या प्लेटमध्ये घालूया आणि व्यवस्थित त्याला सारखं करून घ्यायचं आणि यानंतर आपण ह्याला स्टीम करून घेणार आहोत। तर इथे सर्व बॅटर मी काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला सारखं करून घेतलेलं आहे। आता तोपर्यंत कढईमधलं पाणी जे आहे ते मस्त असं उकळलेलं आहे बघा। अशी वाफ आली पाहिजे, अशी वाफ आली मगच आपल्याला ह्याला स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे। तर आता ही प्लेट आपण यामध्ये ठेवून देऊया, सारखी करून घ्यायची, मध्यभागी ठेवायची आणि ह्यावर झाकण लावून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटांपर्यंत आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे। तर 15 मिनिटांनी आपण चेक करूया। तोपर्यंत इथे एक चटणी तयार करून घेऊ। इथे मी मूठभर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, 4 मिरची घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, 1 चमचा मी इथे दही घेतलेला आहे, 1 चमचा इथे साखर घेतलेली आहे, चवीनुसार इथे मीठ घेते। यानंतर ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी तयार करून घेणार आहोत। तर झटपट ही चटणी मस्त अशी चटपटीत तयार होते। चला तर मग झाकण लावू आणि आपण चटणी तयार करून घेऊ। तर इथे आपली ही चटणी जी आहे ती पटकन अशी चटपटीत तयार झालेली आहे बघा, किती सुंदर दिसते आहे ही चटणी। तर चटणीला आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण आपला नाश्ता जो आहे तो आता तयार झाला आहे की नाही ते चेक करून पाहू। सुरी घालायची आणि सुरी जर क्लिअर आली असेल तर समजायचं आपला हा नाश्ता तयार झालेला आहे।
आता स्टँडवर काढून ह्याला थंड करून घ्यायचं. तर मी इथे थंड करून घेतल्यानंतर ह्याच्या कडा सोडवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याचे आपण तुकडे तयार करून घेऊयात. तर ह्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता. तर मी इथे चौकोनी तुकडे तयार करून घेते. या पद्धतीने मी असे चौकोनी तुकडे तयार केलेले आहेत. आणि आता हा नाश्ता जो आहे तो आपण मस्त असा बाहेर काढूया. बघा किती मस्त असा फुललेला आहे, अगदी मस्त तयार झालेला आहे, मस्त असं फुलून आलेला आहे. हा नाश्ता तुम्ही असाच देखील खाऊ शकता जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर. पण ह्याला चटपटीत तयार करण्यासाठी आपण फोडणी देऊया. तर इथे 2 चमचे तेल मी घातलेलं आहे. यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, मोहरी चांगली तडतडू द्यायची. यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडेसे आपण यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढऱ्या तिळाने खायलाही खूप छान वाटतं आणि दिसायलाही खूप छान दिसतात. थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. अशी ही मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि मग ह्यामध्ये आपला हा जो नाश्ता आहे तो मस्त असा चटपटीत तयार करून घ्यायचा आहे. छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनी ह्याची साईड जी आहे ती चेंज करायची. असा मस्त वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असा मऊसूद असा हा नाश्ता तयार होतो. तर आता वरून थोडंसं मी मिरचीची पूड घालते आहे चटपटीतपणा येण्यासाठी. आणि बघा मस्त असं क्रिस्पी तयार करून घेते. उलटसुलट करत करत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. तर मस्त असा आपला हा दुधीचा नाश्ता आता तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी वरून क्रिस्पी आणि आतून मस्त मऊसूद असा हा नाश्ता तयार होतो, चटपटीत आहे. तर याच पद्धतीने आपण सेकंड बॅच पण तयार करून घेतली आहे आणि मस्त असा आपला दुधीचा नाश्ता तयार झाला आहे. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत तुम्ही ह्याला एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.